तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा। बहुत बढ़िया, वाह। तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा। म्हणून विठ्ठली आवते तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा। बहुत बढ़िया, वाह वादक मंडली, क्या बात है। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा
बरवा बरवा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव दादा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो जा मागेरा हे रखमा विचावरा परिहार झाला
विठोबा रखुमाई बघा सगळ्यांनी टाळी वाजवायची एक साथ विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरि 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 हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई थोडा आवाज समोर रे रेणू रे शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला
रघुमाईच्या भेटी रघुमाईच्या वरा भेटी भेटी रघुमाईच्या वरा भेटी रघुमा भेटी रघुमाईच्या भेटी रघुमाईच्या भेटी रघुमाईच्या भेटी रघुमाईच्या भेटी रघुमाईच्या वरा भेटी
विठ्ठल थोडी विनंती माझे सुरुवातीलाच विनंती थोडी जागा नाही राहिली माग शिल्लक मत तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा हरी तुका मने वाणी गेली आता गे मोदणी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगडनीत पाणी मंडनम मंडनाणम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सवय दबला समिठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुमणींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम
गुरु प्रथम नमन दुसरे शरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ जीवधरार्थावतारम कलंकांकते ज्योतिकामदिवक्त्रम खलानी शबादा पणोदार दक्षिण समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नाही बोलो तो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा 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 स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा यावर करावा वेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हास कसोळा स्वर्गी दाई शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या बरा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरू पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय काय पार्श्वभूमी या अभंगाची तर तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला पण असं तसं नाही बहु गोड झाला कशानं गोड झाला परिणाम दाखवला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्यावर हा परिणाम आहे पण या करता अजून काय झालं महाराज म्हणले परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला दुःख संपलं माझं कशामुळं आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या पण काहीतरी केलं असेल तुकोबाराय तुम्ही तुकोबाराय म्हणले वाणी ना वाणी त्याच्या कारणाकरता खर्च केली गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वर अभंग गोड आहे अभंगाच्या प्रास्तावने जास्त वेळ घालवणार नाही आज आपलं पुण्य पावन पुण्यक्षेत्र
संत कवी मैपती महाराजांच्या पवित्र असणाऱ्या या पावन भूमीमध्ये आज आपलं चिंचवेरे गाव, बरोबर ना? आणि चिंचवेरे गावातील एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व, नवे नवे या भागाचं वैभव, या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय अशोकजी त्र्यंबक सावंत दादांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. 5वं पुण्यस्मरण करणं खरं तर ही सोपी गोष्ट नाही. आजपर्यंत आपण पहिलं लय तर लय पहिलं 5.5 किंवा पहिलं वर्ष श्राद्ध होते, लय तंतोतंत बोलायचं झालं तर 1 वर्षापर्यंत प्रेम असतं. पण आमच्या सावंत परिवाराने एवढा गोड सोहळा आयोजित केला की मला पहिल्यांदा असा भास होतोय की कीर्तन नेमकी पुण्यस्मरणाचं करतोय का सप्त्याचं काल्याचं कीर्तन करतोय, असं प्रतिभास मला होतोय. वाजवायची, जोरात वाजवायचे असे. हा, आणि म्हणून गोड असा प्रतिभास असं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडा शार्प करायला, आणि म्हणून आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखण्याजोगी दादांमागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची पत्नी सुनीताताई आहे, त्यामध्ये त्यांची 4ही मुलं, त्यामध्ये जयेश दादा आहे. जयेश दादाच्या आणि आमचा पारमार्थिक नात्यातून खरं तर गोड असा संबंध आहे. आदरणीय जयेश दादा असतील, दादांमागं मोठे बंधू आहेत, त्यामध्ये 4-5 भाऊ आहेत. त्यामध्ये अण्णासाहेब दादा आहे, रमेश दादा आहे, किशोर दादा आहे, राजेंद्र दादा आहे, जालिंदर दादा आहे. बहीण आहे त्यामध्ये सिंधू अक्का असतील, आणि त्यामध्ये या परिवाराच्या सुनबाई त्यामध्ये भक्तिताई असतील, आणि 3ही मुली त्यामध्ये तृप्तिताई आहे, कोमलताई आहे आणि प्रज्ञाताई आहे. या 3ही मुली आणि आमचे जयेश दादा असा मोठा परिवार, आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा. एक 2 बाजू मांडल्या शास्त्रानं. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता म्हणावं. काय म्हणावं? कृतज्ञता. आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं बोलावं. आज आपल्या वडिलांप्रती या परिवारानं केलेला हा कृतज्ञता सोहळा. मी तर बोलल, अशी मुलं जन्माला येण्याकरता तुकोबाराय म्हणतात धन्यवाद द्यावे लागतील. कोणाला धन्यवाद? आई वडिलाला नाही, त्या कुळाला धन्यवाद द्यावे लागतील. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा आपुल्या हिता जो असे जागता. आणि म्हणून धन्य माता पिता तयाच्या माझ्या या 3ही बहिणी असतील, आमचे जयेश दादा असतील, सगळ्यांनी गोड असा कार्यक्रम आयोजित केला. आणि कार्यक्रमाकरता आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. एवढं ऊन आहे, पण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आपण सगळे उपस्थित राहिलात. प्रथमतः आलेल्या सगळ्यांच्या चरणाला मी स्पर्श करतोय. आपण सगळेजण आलात, गोड उपस्थिती लावली, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आज तुम्हीच उपस्थिती यात काय नवल, महाराष्ट्रातली सगळी 1 नंबरची यादी आज या कीर्तनाकरता उपस्थित आहे. जिथून गायनाचार्यांची यादी सध्या सुरू आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सध्या युट्यूब उचकलं या व्यक्तींव्यतिरिक्त तुम्हाला आवाज गाजलेला दिसत नाही. म्हणजे असे गोड गायनाचार्य सगळी आज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. हे फक्त टाळी वाजून आपण त्याचं स्वागत करूया. हे फक्त प्रेमापोटी होऊ शकतं, आणि ते कोणाच्या प्रेमापोटी आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून आपण सगळेजण उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट गान कोकिळा, आदरणीय गान कोकिळा, गान गंधर्व, गोड गळा ज्यांचा आहे, आवाज किती उंच असावा याचं उत्तम उदाहरण आदरणीय ओमकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी वाजवायची आदरणीय गुरुजींकरता. पहिली चाल अत्यंत सुंदर गायली, मनाला भावणार. इथं बरेच, आता मी तर बोलल, कला क्षेत्रातली बरीच मान्यवर दिसत आहेत मला. ती जाणकार मंडळी, तुम्हाला कळतंय मला काय बोलायचे ते. असे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्य, सुप्रसिद्ध हा शब्द त्यांच्याकडे लागूच होत नाही, प्रसिद्ध तर आहेच पण सिद्ध सुद्धा आहे, असे ओमकारजी महाराज जगताप. टाळी वाजवायची. त्याचप्रमाणे त्यांच्या समूहात खरं तर मिक्स चालींचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, असे सुप्रसिद्ध गायनाचार्य, एका प्रमाणाला 8 चाली म्हणणारं महाराष्ट्रातले एक व्यक्तिमत्व आदरणीय संपतजी महाराज दानवे. बरं का, एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. गोड आभार त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतोय. सध्या मोबाईल उचकला की बरेच तरुण आपल्या दिवसाची सुरुवात ज्यांच्या स्टेटसने करतात. स्टेटस टाकलं का दिवसाची सुरुवात असते. मी म्हणून घेणार त्यांच्याकडून आता पुढं असे सुप्रसिद्ध गायनाचार्य, आवाजाचा गोडवा, आवाजाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, असे कैलासजी महाराज पवार. बरं का, एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. आदरणीय महाराजांचं सुद्धा स्वागत आहे. आणि आवाज किती उंच असावा, पिटी संपते पण महाराजांचा आवाज संपत नाही, असे सुनीलजी महाराज पवार. त्यांचं मस्तकय पायावरी आपल्याला ऐकायचं आता पुढं, ऐकणार आहे. गोड ते गातात, आणि आवाजाची लय पद्धत, आवाजातला माधुर्यता मनाला भावणारी आहे आदरणीय आमचे सुनीलजी महाराज पवार. एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. त्यांचे सुद्धा आभार. विशेष तत्वानं ज्यांनी ओंकारजींमागं चाल गायली ते आदरणीय आमचे विलासजी महाराज कोतकर. बरं का, लय गोड, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या भागाचं वैभव आहे विलासजी महाराज कोतकर, आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. ही सगळी गायन गंधर्व आज या ठिकाणी विशेष उपस्थित आहे, सगळ्यांचे आभार.
ही सगळी माझ्या मागे जी टाळकरी आहेत ना, हे नगरवरून आले. तिकडं नगरच्या पलीकडं सुद्धा गाव आहे, केडगाव म्हणून गाव आहे. आणि त्या केडगाववरून कांदा मार्केटच्या तिथून ती संस्था आज या तिथून कार्यक्रमाकरता आलेली आहे. विठ्ठलजी महाराज फलके नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यात इथं मंडपामध्ये थोडंसं आडसाईडला दिसणार नाही तुम्हाला, पण मग मोठं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये आणि लय मोठं नाव आहे त्यांचं. असे विठ्ठलजी महाराज फलके नवनाथ वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल निमगाव वाघा म्हणून आहे, असं त्यांची संस्था आहे. टाळी वाजवायची या सगळ्या लेकरांकरता. त्यांची सगळी सहपरिवार कुटुंब ते आलेले आहेत. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. तबला वाजवण्यामधलं महाराष्ट्रातलं नामांकित व्यक्तिमत्व, तबल्यामध्ये ज्यांचा हात नाही पायच धरायचे असं तबलापट्टू आदरणीय तबला सम्राट, तबला केसरी आदरणीय संकेतजी महाराज आरोटे गुरुजी बरं का. त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडलेत. विद्यार्थी इतके मोठे आहेत का, लय मोठे मोठे असे, म्हणजे गुरुजी ते महाराष्ट्रातले अनेक कीर्तनकार ज्यांच्याकडे घडले, गायक मोठे मोठे घडले, असे असे संकेतजी महाराज आरोटे गुरुजी त्यांची संस्था आहे अगस्ती गुरुकुल. ते आपले शिष्याची पदवी आपल्याला प्रत्येकाला लावतात असे गुरुजी आहेत. असे संकेतजी महाराज आरोटे, त्यांना सुद्धा किती मोठा माणूस असू द्या तो त्यांचा शिष्यच आहे. असे संकेतजी महाराज आरोटे गुरुजी त्यांचे आभार आहे. आणि विशेष तत्वानं आपल्या सगळ्यांचं वैभव, ज्यांनी या भागाचं नाव, आपल्या पारनेर नगर राहुरी तालुक्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात पोहोचवलं आपल्या पखवाजाच्या माध्यमातून, आदरणीय अनिलजी महाराज टेकुडे, आम्ही ज्यांना आदरानं गुरुजी म्हणतो. लय गोड, म्हणजे पखवाज किती गोड असावा, किती माधुर्य असावं आणि त्याला किती न्याय द्यावा पखवाजाला, म्हणजे असं गोड वाजवणारं लय नाही पण मोजकं, आणि जे कीर्तनकाराला गायकाला जे अपेक्षित आहे ते वाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजे अनिलजी महाराज आहे. त्यांनी गोड आम्हाला सगळ्यांना असं ओढून आणलं इकडं आणि यावं लागलं, कारण की आग्रह असला. आम्ही रोज सोबत आहे. अनिलजी महाराज आपले सुद्धा ऋण व्यक्त करतो. गोड वाजवणारं व्यक्तिमत्व आहे. आपले आभार. त्यांच्या प्रेमामुळं आज माऊली HD परिवार, भगवंत परिवार ही सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आदरणीय आमचे महाराज मला ओळखू आले नाही, ड्रेस जरा वेगळा आहे. अजिंक्य दादा, मी ओळख नाव माहिती मला, हा असं कसं अजिंक्य महाराज आहे. सगळी मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आमच्या दत्तूदादांचा स्पीकर आशा साऊंड तळेगाववरून आणलाय, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. माझ्यासमोर बसलेले सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कला, संकुल, क्रीडा सगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर माझ्यासमोर बसलेले. या परिवाराची नाळ मोठी आहे. किती मोठी आहे? सांस्कृतिक क्षेत्रातली मोठी नाळ आहे आणि कला क्षेत्रातली मोठी नाळ या समाजाची जोडलेली आहे. आणि मला वाटतं वडिलांपासून ही परंपरा आहे आणि या वडिलांपासून ही परंपरा जोपासण्याचं काम हे घरानं करत आहे. आणि अगदी त्या कलेच्या माध्यमातून हृदयावर राज्य करणारं हे कुटुंब आहे. आणि सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. अत्यंत गोड असं नियोजन केलेलं आहे. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळेजण उपस्थित आहे. विशेष तत्वानं सगळ्यांचे आभार व्यक्त करून, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचे म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संस्थाचा आवडलं ना गायन मागं पुढं नाही पाहिजे, टाळी वाजवायची. नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या, पण गातात ना त्या गाण्यावर प्रेम करा. विठ्ठला विठ्ठला. आणि मग आहे का, या पवित्र आणि पावड मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालाय. पवित्र मातीतली माणसं आपण. या मातीमध्ये जन्म जाधव महाराज याच्यापेक्षा भाग्याच्या पेक्षा पुण्य आणखीन या प्रत्येक मूर्ती लोकात काय पाहिजे का? इथं गोडलेलं आहे, जहा टाल टाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. अजून बोलू का? अजून गोड लिहिलंय, थोडा प्रेशर.
किती गोड लिहिलंय. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बन के, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू, तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र गुळातली माणसं. मग याच्यापेक्षा भाग्याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकात काय पाहिजे. मी तर बोलल भाग्यानं पुण्यानं जन्म मिळालाय आणि मग भाग्यानं पुण्यानं जर जन्म मिळालाय तर भजन गावं. का भजन गावं. शास्त्रातली परिभाषा अशी आहे अण्णा बरं का दादा, शास्त्रातली परिभाषा अशी आहे की माणसानं भजनच करावं. एक परिभाषा अशी लिहिली नाना की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा बोला ना जरा बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही आपल्या संतांचं म्हणणं आहे. काय म्हणले ते. हाय आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीशों जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख होए जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से शोभने हाथ के, है हाथ जो लोगों के बांध कोर ले. असं नाही. है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, ऐसी लागी लगन वो मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाणे लगे. असा भावाने असा प्रेमाचा. का भाऊ प्रेमाचा. अरे भरोसा काय माणसाच्या जन्माचा. एका ठिकाणी गोडली ना अजून. अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, हे जग कुणाचे सांग भल्या माणसा, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया बघाचे, कधी लागेल वेड्या तुला गोडिया बघाचे, कुणाला गोड सांगितले बघा बरं का. असे हा जन्म मोलाचा हे नको घालवू वाया, असे हा जन्म मोलाचा नको वेड्या घालवू वाया, बघून घे सावरे आणि मग हे गोडी लावण्या करताना आमच्या जन्मातलं महत्वाचं भजनाचं. आणि ज्यानं भजन केलं त्याच्या आयुष्याचं खरं तर गणित सुधारलं. मी तर म्हणाल आमच्या ज्ञानोबाराने आमच्या तुकोबाराने आम्हाला भजन आणून दिलं.
आणि या भजनाच्या माध्यमातून काही गणित नव्हतं महाराज आयुष्यात काय आमच्याकडं. पण एक सांगू का, ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन गायल्यामुळं आज आमचे सुद्धा सोन्याचे दिवस. का सोन्याचे दिवस? मी बोलल ना, आमच्या साधू संतांना कृपा केली महाराज, आणि महाराज त्यांच्यासारखे कृपाळू जगात नाही. का माहिती का, ज्ञानाई माझी इतकी कृपाळू आहे, इतकी कृपाळू आहे, त्यांच्यासारखं कृपाळू या जगात नाही. माझा ज्ञानेश्वर कृपा उदार, माझा ज्ञानेश्वर ओंकार वाह वाह बहुत बढ़िया वाह ओंकार. या संतांच्या पायावर माझा नमस्कार असो. महाराजांनी गोड सांगितलं, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. महाराज जगतातल्या संतांची भूमिका आहे, आणि संतांना जे काही दिले महाराज त्यांच्या करता काय द्यावे त्यास भावे उत्तर आहे ठेवीत आहे पाहिजे व थोडं. माऊली ज्ञानोबा आहे, आधी संतांनी भरपूर काही दिलं. मग मी बोलल पुढं, हे संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, हेच लय महत्वाचं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. मग मार्गावर चालणं उचित गणित आम्ही शोधावं. मग मार्ग कोणता दाखवलाय? मार्ग सेवेचाच दाखवलाय. सेवा ज्याची उत्तम प्रकारची सेवा आहे त्याला पाय पडायची गरज नाही. मी तर बोलल, आज आमच्या सावंत परिवारानं ना हा सोहळा आयोजित केलाय. आज दादांप्रती गोड असा सोहळा आयोजित केलाय, कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. मला माहिती नाही दादांना काय म्हणायचे घरामध्ये, माहिती नाही. दादाच म्हणायचे ना. मी बोलणार आहे आज दादांबद्दल. आज त्यांच्याबद्दल बोलत असताना ना त्यांची सगळ्यात मोठी भूमिका मी सांगेल. आज माझ्या तृप्तीताई, कोमलताई, प्रज्ञाताई, जयेशदाताई सगळे 4 जण बसलेत आज या कीर्तनात. ते जिथं कुठं आहे मला त्यांना हेच शब्द ऐकवायचे. आज दादांना जाऊन 5 वर्ष झालं.
आज त्यांच्याबद्दल बोलत असताना आज सुद्धा तेवढे शब्दानं गाईवरून येत आहे. बाप जगातला सगळ्यात मोठा आहे. आजपर्यंत तुम्ही आई ऐकली, आईबद्दल सगळ्यांनी लिहिलंय महाराज, संभाजी सगळ्यांनी लिहिलंय, पण बाप्पा विठाला 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 विठ्ठल 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 चालत. विठाला. आणि मग बापाबद्दल कोणी बोलत नाही, पण बापाबद्दल बोलत असताना मी शब्द सांगून जाईल. जगातली सगळ्यात मोठी भूमिका त्यांचीच आहे. काय बापाबद्दल मोठं बोलायचं? बाप इतका मोठा आहे, बाप इतका मोठा आहे, जे आयुष्याकरता सरतही नाही, आयुष्याकरता उरतही नाही, त्याचं नाव आहे बाप. किती मोठा बाप आहे. आज मी त्यांच्याबद्दल शब्द लिहिले, दादांबद्दल शब्द लिहिले. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपूर्ण भक्त नाते नाते तुमचेच नाते दादा. या किविल वाण्या जयेश दादांची, तृप्तीताईची, कोमलताईची, प्रज्ञाताईची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते. बापाचं गणित जगात मोठं असतं गड्या. मला माहिती, एक सगळ्यांना विचारतो मी, तुम्ही रडणार आहे आता बघा. हे आके एका लेकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते दाद्या माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर. आई विचारू का, तुम्ही जर माहेरला आले तुमच्या बाबानं तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 15,000ची साडी घेऊ द्या, पण मला वाटतं खिशातून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा कोण होता? बोला ना, बाप होता. अरे लेक माहेरला आली ना, उशिरापर्यंत झोपते, उशिरापर्यंत झोपते. उशिरापर्यंत झोपण्याचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे माहेर असतं. पण सांगू, उशिरापर्यंत जरी झोपली, भाऊ उठवायला होता, आकी उठ ना ग उशीर झालाय, पण तेवढ्यात बाप धावतो, ए दाद्या झोपू दे तिला, असं म्हणणारा बाप असतो. असताना सगळ्या जगातली सगळ्यात मोठी, या जगातली सगळ्यात मोठी भूमिका तीच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात. त्यांच्याबद्दल बोलत असताना शब्द गोडच आहे. मग काय बोलावं त्यांच्याबद्दल? बाप आयुष्यामध्ये सरतही नाही, तो कधी उरलाय नाही. म्हणजे सरत नाही उरत नाही म्हणजे काय? ज्याची माया कधी सरली नाही आणि शेवटा तो उरलाय नाही, बापाचं गणित लय गोड असतं. यांच्याबद्दल बोलावंच महाराज. माझं तर मत, माफी मागून वाक्य बोलल मी तुम्हाला. माझ्या मतानुसार पंढरपूरला सुद्धा त्या लोकांना जावं. कोणत्या माहिती का साहेब, जगदाळे साहेब? कोणी जाऊ माहिती का? ज्यानं घरातल्या आईमध्ये रुक्माई शोधली, बापात विठोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं. तुमचं काय मत आहे? नाही तर जाऊन नाही पंढरपूरला, अरे घडणार सुद्धा नाही आपल्या हातून ते. माया बाप एकाशी तीर्थाशी, केवळ काशी काशी तीर्थाशी, केवळ काशी बाप केवळ काशी, हे न जावे तर ताशी. जन्मातली सगळ्यात मोठी भूमिका हीच आहे. बरं बोलू का अजून पुढं? आमच्या जन्मामध्ये आम्ही हे गणित जोपासलंच पाहिजे. आमच्याकरता आमचे दादा, आमच्याकरता विठ्ठलच आहे. आणि विठ्ठल काय, त्याने विठ्ठलासारखीच माया आमच्यावर केली. बापाची माया, एका वडिलांची माया ना देवासमानच असतं. तुम्ही किती बघा, लोक तुमचा वाकडा पाऊल कधी पडतोय वाट पाहतात, पण बापाची भूमिका अशी आहे, लेकराचं कधीच वाटळू होऊ नये. जगात जर कोणाला वाटतं ना, जगात जर कोणाला वाटतं ना, ते आई वडील आहेत. अजून बोलतो ना, जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची. काय करतो तो? त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेले, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेले. मला कसं होतया, मला कसं होतया, कुणी बाबा म्हणताना, कुणी दादा म्हणताना, उरी होऊन गदात तो या.
गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आशा, माझ्या डोळ्यातली आशा कोसताना उरीव नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. जगातली सगळ्यात मोठी भूमिका तीच आहे आणि ते जर भूमिका आहे ना तर या जगतामध्ये आम्ही ते वैभव जोपास. का वैभव आहे ते? आम्ही बोलता बोलता कधी कधी बोलतो आई, आई मोठीच आहे. आज जगातली सगळ्यात मोठी आई आहे. मी तर बोलल जन्म दिलाय तिने आईने, जन्म दिला आईने मला, उपकार मोठा केला. हे उपकार मोठं करणारी आईच आहे. पण बाप का कोणी सांगत नाही? मी तर रामायणामध्ये का असा पुरावा असला दादा, 14 वर्ष रडणारी कौशल्य माता सगळ्या जगाला दिसली. दिसली का नाही दादा? सगळ्या जगाला कौशल्य माता दिसली. पण हा विचार कोणी केला का? ज्यानं शेवटचा प्राण राम 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 करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला का? नाही दिसला. अजून बोलतो ना, भागवतात सुद्धा एक बाप होऊन गेला. श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. अरे ज्यानं नाका तोंडात पाणी जावस तर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेव अजून कोणाला दिसला वय? नाही दिसला. नाही. बाप कोणी सांगत नाही. बाप म्हणजे पडद्या मागचा कार्यकर्ता आहे, तो कोणाला दिसत नाही. अरे पण त्याची माया लय मोठी. एका दिवसाचा डबा तयार करणारी आई सगळ्यांना डोक्यावर घेतली. माझ्या आईनं मला डबा दिला. पण हा विचार केला का कोणी? आयुष्यभरा करता डबा करता जेवढं काही घरात लागतं आयुष्यभराचा डबा तयार करणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. बाप मोठाच आहे. जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची. आणि बाप का सांगू नये? मला तर वाटतं कीर्तनात बाप सांगावाच. असे आमच्या दादांसारखे बाप जर जन्माला आले, असे सोळे जर झाले तर जगातली अजून पोरं आपल्या आई वडिलाच्या सेवेक लागतील. बापाची भूमिका गोडच. का बापाबद्दल बोलायचं? बाप 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 मानवी जन्मातला इतका मोठा आहे, त्याची भूमिका स्पष्ट करायला पुरणार नाही. त्याचं वर्णन आकाशाला द्यावं, आकाशही कमी पडेल बापा पुढं. तुम्ही म्हणताल का? आकाश अथांग आहे, ज्याचं मोजमाप करता येत नाही. आकाश कस काय बापापेक्षा मोठा असू शकल? सांगू. बापाची आणि आकाशाची भूमिका कशी मोठी आहे अजून बोलतो. किती मोठी आहे? आकाश कधी रंग बदलतं, कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं होतं आकाश. पण आमच्या बापानं कधी रंग बदलला नाही. बाप आकाशापेक्षा मोठा आहे, बाप समुद्रापेक्षा मोठा आहे. तुम्ही म्हणताल कसं? समुद्राचं पाणी चवीसाठी खारं आहे आणि आमच्या बापानं आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही. बाप समुद्रापेक्षा मोठा आहे. आम्ही बोलताना कधी कधी अपमानास्पद बोलतो वडिलांना. आईला बोलतो, ए आई तुला काय कळतं, तू गप्प बस. वडिलांना बोलतो, तुम्हाला काय कळतं, तुम्ही गप्प बसा. विचार करा, आईला जर काही कळालं नसतं, माफी मागून वाक्य बोलल. आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी पुढे बोला, आता बोला बोला. जगातली सगळ्यात मोठी भूमिका त्यांची. आणि म्हणून आई वडिलाचं गणित आपल्या जवळ असावं. मी तर बोलल माझं लोकांचं कुठपर्यंत सांगल, माझं सांगल, माझं बोलतो. लोकांचे आई वडील रोज सांगतोय, पण माझे आई वडील सुद्धा सांगितले पाहिजे. लोकाला सांगितलं, लोक म्हणतील महाराज तुमचं सांगा. तुम्ही पाठ केलंय, लोक सांगे पाठ आहे तुमचं, पण मी माझं सांगल. आता तुम्ही मला विचारा, तुमच्या वडिलांबद्दल बोला, तुमच्या आईबद्दल बोला. माझ्या आई वडिलांबद्दल बोल. माझं वय 26 आहे. वय सांगायला नाही आलो, पण माझ्या वाऱ्या पंढरपूरच्या 27 पूर्ण आहे. तुम्हाला यावर विश्वास नाही बसणार. तुम्ही म्हणता वय तर 26 आहे, वाऱ्या कधी 27 केल्या? सांगू का? ज्या वर्षी पोटात होतं नाहीच्या त्या वर्षी मला ती घेऊन गेली ती एक वारी ती, आणि 26 माझ्या आई वडिलाची कृपा असावी लागल. एक सांगू का? आज या परिवारावर आई वडिलाचे पुण्याच आहे, आणि ज्या घरावर आई वडिलाचे पुण्य आहे त्याचे कधीच खरं तर दुरश्रम येत नाही. या जगतातलं महत्वाचं गणित आहे. आईची पुण्य आहे. अजून सांगतो ना काय करते आहे, अजून गोड शब्द लिहिले. हाडाचे तू काड करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. हे आई ग, हे आई ग, तुझ्याची मुखल्या बाची एकच कुजबुज ऐकू येई. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार बिटणार नाही. बालपणी अग खेळ खेळता
होतो जेव्हा ताणा अमृतावणी ग गोड पाजला पान हे आई ग तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म जिला ग आहे तुझे उपकार पेटणार नाही अजून बोलू का जगातली तीच मोठी मी स्वतः लिहिलंय कैलाश तुकोबरायचे शब्द आहे लेकुराचे हित वाहे जाणे माऊलीचे चित्त हे तुकोबरायचे माझे शब्द ऐकवतो ना हे माझ्या सुखाची कल्पतरू आई तुला मी कसा विसरू माय तू माझी माय मी तुझे लेकरू वाढविले उतरी वाजे 9 मास बरविली सबाकळ सुखाचे 2 घास आई तुझ्या प्रेमाचा गला गलाळला तुझ्या विना मला नाही कुणाचा आसरा गाय माझी तू हे आई गाय माझी तू मी तुझे वासरू माय तू माझी माय मी तुझे लेकरू जगातली सगळ्यात मोठी ती भूमिका सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ वाह सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे
सगळ्यात मोठी तीच आहे. आणि त्यांच्याबद्दल इतके काय शब्द आहे की अखंड दिवसामध्ये जितकं काय बोलायला जावं ओ देते दुवा आणि मोठं पण त्यांच्या जवळच आहे. हे मोठं पण ओळखावं. आणि मोठं पण का ओळखावं? मोठं पण ओळखलं तरच हे जन्मातलं महत्वाचं गणित आहे. आज मी तर बोलल दादांचा सोहळा नाही आपल्या ना, दादांचा सोहळा नाही आज. दादांचं नाही तुम्ही म्हणता मग दादांचं नाही सोहळा मग कोणाचा आहे? 5वा सोहळा आज त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. मी तर म्हणन माझ्या 4 भावंडांना त्यांचा नाही सोहळा साजरा केला. मी तर बोलल त्यांनी पेरलेल्या त्यांनी चांगल्या लावलेल्या संस्काराचा सोहळा आज आहे. तुमचं काय मत आहे? आणि संस्कार चांगले असले की सोहळा चांगलाच होतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी 4 महाराज जयेश दादा माझ्या 3 बहीण चांगले संस्काराचे आणि या संस्काराचा सोहळा आहे महाराज. हे म्हणतात ना मुखी अमृताची वाणी देवाचे कारण होईल ना. ओंकारजी सुनीलजी मी तर बोलून जाईल कैलासजी संपतजी बरं का विलासजी हे महत्वाचं गणितच आहे. हे आलोय ना आम्ही जन्मामध्ये महत्वाचं गणित शोधावं. पण हे करण्याकरता माणूस किती दिवस जगू द्या पण त्याचा शेवट लय महत्वाचा आहे. शेवट इतका महत्वाचा ना इतका महत्वाचा आहे ना. माणूस किती माऊली लय वर्ष नाही जगली. माऊलींचं वय वर्ष फक्त 22 आहे 22. पण 22व्या वर्षापूर्वीच 22 वर्षानंतर सुद्धा महाराज त्यांना अख्खं जग माऊली या नावानं संबोधतंय. सोपी गोष्ट आहे बाई सोपं नाही. जन्माचं आयुष्यमान विधिमान कमी असू द्या अवधी कमी असू द्या पण आपला अवधी कमी जरी असला तर उत्तम चिवरे कीर्ती मागे गेले दिगंबर शिवरेवती राहिल्या त्या कीर्ती जगामास. माणसानं जगावं पण उत्तम जगावं. आणि उत्तम जगण्याकरता काय करावं माहिती का? एक महत्वाची बरी भाषा आहे चित्ते असू द्यावे समाधान. पण समाधान कशाने मिळेल? सदा नामघोष करू अरे कथा हे नामस्मरण केलेलं समाधान आहे. पण समाधान कशाने मिळतं माहिती का? अजून गोड लिहिलं ना एका ठिकाणी लिहिलं तुकोबराज म्हणतात सदा नामघोष करू हरी वाजवा. आणि मग समाधान मिळवायचे ना तर नामस्मरणाची भूमिका गोड असावी. इकडे बघा ना. आणि मग काय मिळवावं हे आम्हाला देवा त्याच कारणाकरता आलोय ना आम्ही. आणि त्या कारणाकरता जर आलोय तर आम्ही ते शोधावं. कारण की का आधी संतांना आपल्याला काही काही गोष्टी आपण सगळे शेतकरी आपल्या सावता महाराजांनी शिकवलं आपल्याला काही गोष्टी. हे कांदा मुळा भाजी हे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अबगी मिठाई माझी अबगी मिठाई माझी. आणि मग हे आपल्याला संतांनी शिकवलंय हे असावं हे आमच्या जवळ असावं. पण हे दारात येऊ देऊन सांगितलं आपल्याला घ्या 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 रे होऊ नका रानबरी विटे बरी ज्याची पावले देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला. पण लोक म्हणले देव न लगे नाही लागत. अरे पाया पडले तू खूप बरं आपल्या बरं का पाया पडले लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हसू कसोळा स्वर्गी हे म्हणले तुकाराम महाराज. याच्याकरता फास्ट असावं लागतं रेंज असावी लागते. आणि मग पाया कोणाचे पडतात लागोण्या हे पाया कोणाचे पडतात याला उत्तर दिले गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्यते सोहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. मी ना या 8 प्रकारचे लोक सांगतो. कोण गाते कोण? चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरीशी गाते श्रोते ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला सर्प चावणार आहे त्या सर्पाच्या दंशातून मृत्यू होणार आहे राजा परीक्षिती राजा. चतुर एकच आहे चतुरातो शिरोमणी गुणाला चतुर विनोदी नारदजी विनोदी दुष्यते म्हणजे इथं अकोले तालुका. त्या अकोले तालुक्यात मी श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी कीर्तनाला गेलतो. गावाचं नाव नाही सांगत अकोले माणसं आले तिथं. आणि मग
अकोल्याच्या तिथं थोडं पुढं कीर्तन होतं आणि श्रावण महिन्याचा आदला दिवस म्हटलं का काही लोकांचा सण असतो. काही ना आता कळण, काही ना घरी जाताना कळण, काही उद्या कळण, काही उद्या पत्र्याच्या नाळ्या अकाउंटमध्ये हा तर मी काय करणार अरे. आणि मग ते श्रावण महिन्याचा आदला दिवस होता. श्रावण महिन्याचा आदला दिवस होता आणि कीर्तन संपलं माझं. आणि ज्यांचा सण होता का ते पाया पडण्याकरता आले. ज्यांचा तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं. ज्यांचा सण होता का ते पाया म्हणजे ते पाया पडण्याकरता आले आणि मला म्हटले महाराज तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. म्हणजे विचारा. म्हटलं विचारा. म्हटलं तुम्हाला नाही कळालं तरी जाऊ द्या. म्हटलं विचारा. ते म्हणजे प्रश्नात उत्तर देताना आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. कोणाला? मला. आणि कोणाच्या? म्हणजे त्याच्या. म्हटलं विचार बाबा. तो म्हणला वारकरी संप्रदायात असे साधून गेले की त्यांनी एका गोटात अख्खी 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? मला उत्तर येत होतं. म्हटलं अगस्त्य ऋषीने एका गोटात 7 सागर पिले. म्हणले वा हुशार तुम्ही. म्हणलं हुशाराचं. म्हणलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असं कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवलं. का आता काही माझ्याकडे उत्तरच येतं नाही आलं मला. कारण की का कुठं ऐकलं नव्हतं, कुठं पाहिलं नव्हतं, कुठं वाचलं नव्हतं. शेवटी आडला आरी त्याचे पाय धरावं लागले. म्हटलं बाबा मला काय उत्तर येत नाही, तू उत्तर सांग. तो म्हणला मारा लय सोपं उत्तर आहे. हा पठ्ठ्या अख्या एका गोटात 9 सागर पिऊन आला. तुम्हाला नसेल कळालं तर धन्यवाद आहे. त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करतो. सांगण्याचा मुद्दा अगस्त्य ऋषी दुष्यती होते. स्वयंभावी कोण? शुकाचार्य. शुकाचार्यांची गुरु विनय जनक या 8 जणांना महाराजांनी प्रयत्न केला. काय? घेता नाम ओ घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे. हे घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे. 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 हे वाया चोळी ब्रह्मचारी. वाया चोळी ब्रह्मचारी. नामे तारीला दुराचार्य. विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. पर्वत जळतील पापाचे. पर्वत जळतील. आणि मग नामस्मरणाची भूमिका 1:15 वाजता महाराजांनी समजून सांगितली. आणि ही भूमिका ज्याच्या जवळ आहे त्याला लांब जाण्याची गरज नाही. मला यायचंय शरणातलं, तयारीत राहा. आणि मग आम्ही जन्माला आलो ना, हे जन्माचं महत्व. पण त्याच्या अगोदर एक 5 मिनिटाचा प्रसंग सांगतो. प्रसंग असा तुकोबारायचं कीर्तन. आणि तुकोबारायचं कीर्तन म्हणजे सामान्य नाही. ज्यामध्ये ब्रह्मानंदे लागली टाळी. पण कीर्तनात आल्यानंतर वाजवावी. बोला ना, बोला. इकडे बघा ना. आय एम हेअर. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आले ते येणार आहे सगळे. इकडे बघा. आणि मग ना कीर्तनात आल्यानंतर काय वाजवा. मी आल्यापासून तुम्हाला काय वाजवा. आई काय वाजवा म्हणतोय. तुम्ही बोला ना जरा मोठ्यानं बोला ना. काय वाजवा दादा? टाळ्या वाजवा म्हणतो. मी आल्यापासून म्हणतोय वाजवा. पण तुम्ही वाजवत नाही म्हणते. वरून पाहिलं का? नाही पण म्हणते वाजवले. पण माझं मत बरं का, कीर्तनातच टाळी वाजवाय. नाना काय मत आहे? कीर्तनात टाळी वाजव. बघा आता तुम्ही कीर्तनात टाळ्या वाजवले. लोक मानतील हे काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजवते. आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. येडं झालं. याला उचला पहिल्यांदा. टाळी इथंच वाजवताय. महाराज म्हणले कीर्तनात टाळीन होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी. पण जो करील टाळ्यांची टाळा टाळी त्यास यम कवटाळी म्हणून तरी वाजवावी टाळी. अजून बोलू का? ह्या कीर्तनात टाळी जर वाजवली ना, या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. नाड्या आपण त्यांना शिरा म्हणतो, नासा म्हणतो. इंग्रजीतून त्याला पल्स असं बोलतात. या रक्तवाहिन्यांकडे देवानं हातातल्या एक ताकद दिली आहे. काय?
जो कोणी विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्यावेळेस मी पहिल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा, आता बरं वाजायला आली हा, आणि म्हणून टाळी वाजवाय. हा, रक्त शुद्ध झालं की टाळीचं महत्व आहे. मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्तन रंगायचं. किती गोड रंगायचं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, आणि कीर्तन रंगायचं. कीर्तन रंगलं का शिवाजी महाराज कीर्तनात यायचे, नजराणा मांडायचे. कीर्तनात शिवाजी महाराज बसले, चाकणच्या सुभेदाराला कळालं. अनेक पठाण दिन 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 घोड्याच्या टापेचा आवाज करत करत लोक अवघडाला. घोड्याच्या टापेचा आवाज यायला लागला, लोक अवघडे आवाज यायला लागला. बैरजी नाही पळत आले कीर्तनात. राज आहे का कीर्तनावर हल्ला होतोय, उठावं लागतंय, निघावं लागतंय. राज उठण्याच्या अगोदर लोकच उठून पळायला लागले. म्हणले तुकाराम महाराज मागून ओरडले, म्हणले पळताय काय. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी परे कीर्तन रंग सोडू नये. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि तुकोबारायांनी पांडुरंगाचा गाणं घेतला. ए देवा, का वरून जसा दिसतोय तसा आतून पण आहे का. एक तर कलियुगात तुझी कोणी भक्ती करत नाही, आम्ही करतोय, तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय. देवा याद राख, जर या कीर्तनाला जर गालबोट लागलं तर तू आहे. पठाण विशीवर आले, त्यांना दुसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. तुकोबारायांनी देवाचा गाणं घेतला. देव कीर्तनात आले. आपल्या 18 पगड जातीतले बहुजन समाजातली जेवढी माणसं होती, जेवढे मावळं होतं, तेवढं आतमध्ये घातलं. स्वराज्य कोण आहे का जातीवाल्याच नाही बरं का, 18 पगड जातीचं बहुजन समाजाचं स्वराज्य आहे. आणि मग सगळे आतमध्ये घातले देवानं. आणि देव स्वतः विषयीवर उभे राहिले. जेवढे कीर्तनात बसले तेवढे सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. शिवाजी महाराज बरं का ना, सगळे शिवाजी महाराज, जिकडं तिकडं शिवाजी महाराज. ते पठाण आले इथं वेशी. चाचा लय मनाव घेऊ नका, तुम्ही एकटेचे कीर्तनात. हा, आणि मग ना, आणि मग हा चाचा आले, पण त्यांच्या अगोदर सहमती घेतली बाई बोलायला. हा, आणि मग ते आले वेशी. इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा. आणि मग ते वेशी आले. आल्यानंतर त्यांना दुसरं तिसरं कोणाशी काय घेणं देणं नव्हतं. त्यांना कोणाशी घेणं देणं, शिवाजी महाराज. शिवबा भाग रहा है, उधर बैठा है, जाओ उसको पकड़ के लिया गया. एक आतमध्ये गेला, कीर्तनात गेला, आणि विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं का बाहेर नेला का तू निघायचा. अहमद अहमद तू को बाग आहे. तू म्हणायचा मोहम्मद मैं पहिले सेवा. आता मोहम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचं. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर गेला का तू निघायचा रफिक. रफिक तू का बाग आहे. तू म्हणायचा शफिक मैं पहिले सेवा. आता शफिकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेलं का तू निघायचा जाकीर. जाकीर तू का बाग आहे. तो म्हणायचा शाकीर मे अभ्यास करून बसवले मी. हा, आडव त्याचा राजा वैतागला, त्यांचा सुभेदार, चाकणचा सुभेदार वैतागला. तो म्हणला सबको काट डालो, सबको काट डालो. त्याच्यामुळे चाचाला म्हणले ॲग्रीड. हा हा, आणि मग सबको काट डालो. देव म्हणले अंगलटच आलं की. देव स्वतः घोड्यावर बसले, आणि जेवढे कीर्तनात शिवाजी महाराज बनवले होते का पहिले होते तसे करून टाकले देवानं. आणि स्वतः शिवाजी महाराजाचं रूप पांडुरंगाने घेतलं. बघा आपल्या शिवाजी महाराजाची जागा, आणि पांडुरंगानं रूप घ्यावं एवढं मोठं शिवाजी महाराज होतं. आणि मग घोड्यावर बसले देव. टाच मारून घोड्याला, एवढंच, पुढं नाही हसू द्या. हा, आणि बसले देव घोड्यावर बसले. हा, काटेवणात एकच लक्ष गेलो. ओ कीर्तन छोड़ दो, शिवबा भाग रहा है, पीछा करो उसका. आणि कीर्तन सोडलं आणि शिवाजी महाराजांच्या मागं पळायला लागले. आता ते ओरिजिनल शिवाजी महाराज होते का डुप्लिकेट, पण पिछा करायला लागले. कीर्तन छोड़ दो, लागले शिवाजी महाराजांच्या मागं पळायला. ओरिजिनल देव आणि ते शिवाजी महाराजाच्या रूपात. देवाने नेलं काटेवणात, येड्या बाबळीत नेलं. आपल्या इकडे कसं आपल्या म्हैसगाव का इकडे आहे बघा येड्या बाबळी. मला येताना दिसल्या, येड्या बाबळीच दिसल्या. हा, आणि मग ना, आणि मग दिसल्यानंतर ते म्हणजे त्यांना दिसल्या, मला दिसल्या. हा भाग वेगळा आहे, पण ते सुद्धा येड्या बाबळीत गेले तिकडे. हा, आणि मग काटेवणात नेलं, येड्या बाबळीत नेलं देवानं. आणि घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं. त्या काळातल्या घोड्यांना कळतही होतं. आणि देवानं आज्ञा केली टाका खाली. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे. काय संकेतजी बरं का अनिलजी. वैद्य बाबांचं एक वाक्य काय. बडबडजीनो घोडो खानो घनो, बडबडजीनो घोडो खानो घनो, चलनो थोडो, घोडो क्यों छोडो मारो, नीचे बडजी ऊपर घोडो. परत एकदा सांगतो, परत एकदा ऐका. बडबडजीनो घोडो खानो घनो, चलनो थोडो, बडबडजीनो घोडो खानो घनो, चलनो थोडो,
गोड़ों की ओर छोड़ो मारो नीचे पड़ जी ऊपर गोड़ो मराठीत बोलू का मराठीत टांगा पलटी आणि मग देवानं सांभाळ केला महाराज कीर्तनाचा आणि मग मला हेच सांगायचं जर तुमची सेवा जर खरी असेल तर देव सुद्धा तुमचा सांभाळ करेल कुठपर्यंत अगदी शेवटपर्यंत आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला पण कशानं या सेवेनं अभंगाचं पहिलं चरण वाह वाह शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा हे आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा हे आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या टाळी वाजवा अभंगाचं पहिलं चरण 8 चालीमध्ये उत्तरार्धासहित गाऊन दाखवलं म्हणजे म्हणजे त्याचे दोन उत्तरार्ध हा म्हणजे
8 झाले ना, मग 8 झाले ना, 6 अधिक 2 बरं 6 धरा, 6च धरा, असू द्या. मला काय मला जायत नाही, पण दोन लावतील अजून. हा असं 6 चाली एकाच चरणाला म्हणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे इथं भजनी मंडळ बसलंय, एकच चाल म्हटलं तर कधी कधी मुळाव येत नाही माणूस. हा आणि मग ती अवघड आहे ना 6 चाली पडायचं. आणि म्हणून टाळी वाजवा एकदा, पुन्हा एकदा गोड अभंगाचं पहिलं चरण गायनाचार्य म्हणजे महाराज. उगाच महाराष्ट्राने सगळ्यांना डोक्यावर घेतलंय का, असं आहे ते. आणि मग महाराज पहिल्या चरणात 1 वाजता एका चरणात सांगतात. हा 1 वाजता बरोबर एका चरणात सांगतात की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बहु गोड होणारच ना, का आयुष्य त्या प्रकारचं जगलंय. आयुष्य जर त्या प्रकारचं असेल तर मानवी जन्मातला शेवट गोड होतो. आणि माझं मत आहे, जर आयुष्यामध्ये चैतालीच आहे, जन्मातलं सगळ्यात महत्वाचं गणित जर त्या माध्यमात असेल, या जन्मातलं महत्वाचं गणित त्या माध्यमात आहे. आणि मग हे माध्यम जर असेल तर या माध्यमाची भूमिका आमच्याजवळ असावी. का माध्यम असावं? आमच्याजवळ भजन असावं आणि या भजनातून शेवट गोड होतो. परिणाम महाराज म्हणले आता वेळ कमी असल्यामुळं आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वळा. या रखुमाईच्या वाराला भेटलं की शेवट गोड होतो. कारण की का कधी गोड होतो? याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी होतच. कारण की याच्या जवळ गेलं का शेवटच गोड आहे. का आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटल्या धावा तृष्णेच्या दावात थांबल्या की शेवट गोड होण्याचं गणित सापडतं. आणि मग महाराज म्हणतात ना, अजून एका ठिकाणी गोड सांगितलंय का अभंगात लिहिलंय, झाला शेवट हा गोड देवे पुरविली कोडा, देवे पुरविली कोडा, कोड शेवट हा गोड झाला शेवट हा गोड. आणि मग हा शेवट गोड करणार आहे. फक्त तो दुःख हरण करणार आहे, तो दुःख भंजन करणार आहे. त्याचं भजन कधीतरी गायलं पाहिजे. आणि मग का गाव असू द्या ना 4ला, पण किती गोड आहे त्याचं भजन. इतकं गोड भजन आहे ते गायलं का म्हणाला. पण भजन कोणता विठोबा रखुमाई हरे हरे बिट्टू
विठोबा 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 रखुमाई 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 विठोबा 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 रखुमाई रखुमाई दाजी जांगवड रखुमाई दाजी जांगवड बस हा हा आणि म्हणून आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा या माध्यमातून हे मिळेल. पण हे माध्यम मिळत असताना आम्हाला संतांची गरज आहे. माहेराला जाण्याकरता आम्हाला संत हवेत, भेटी करता त्याच्या भेटी करता संत हवेत. कारण की का संताशिवाय तो देव मिळत नाही. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. त्याच्याशिवाय संतांशिवाय तो देव मिळतच नाही. पण मग ते संत कोणते आम्हाला एकदा संत सांगा ना, ऐकायचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारे ज्ञानेश्वर संकेत मारा. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना आमच्या सावंत परिवारानं हा गोड असा सोहळा आयोजित केला. इतका गोड सोहळा की आज नेत्रामध्ये साठवून ठेवण्याजोगा हा सोहळा या ठिकाणी साजरा केला. सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय अशोकजी त्र्यंबक सावंत. खरं तर त्यांच्या मागं त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनीता या असतील. त्यामध्ये जयेश दादा आहे, आमचे अण्णासाहेब दादा आहे, रमेश दादा आहे. ही सगळी भावंड आहे. किशोर दादा आहे, राजेंद्र दादा आहे, जालिंदर दादा आहे. सिंधू अक्का आल्यात काय? सिंधू अक्का कुठे मी पाहिलं नाही त्यांना. आल्यात हा सिंधू अक्का आल्यात. ही सगळी मंडळी असतील. या परिवारातल्या सुनबाई आमच्या भक्तिताई असतील. तीनही मुली आहेत. त्यामध्ये तृप्तीताई आहे, कोमलताई आहे, प्रज्ञाताई आहे. सगळ्यांनी गोड असा आग्रह धरला आणि सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. या परिवाराचं आणि संप्रदायाचं नातं अगदी अत्यंत गोड आहे. म्हणून सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळे गोड गुणीजन मंडळींनी गोड गायलं. आदरणीय कैलासजी असतील, आदरणीय ओंकारजी असतील, आदरणीय विलासजी असतील, आदरणीय सुनीलजी असतील, सगळ्यांनी गोड गायलं. वाजवलं. संकेत गुरुजींनी गोड वाजवलं. अनिलजी असतील, आपण सगळ्यांनी गोड साथ दिली. अनिलजी परिवाराचे जावईचे. अजून सुद्धा दोन ते सुद्धा माझे चांगले जवळचे. मला वाटलं तुम्हीच जवळचे. मग ते दोघं सुद्धा माझे आदरणीय आमचे प्रशांतजी असतील आणि विशालजी असतील, ते सुद्धा जवळचे मित्रचे माझे. म्हणजे इथं मैत्री आहेत हा विषय वेगळा आहे. हा आणि म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पोरांची इच्छा आली की पिंगळा म्हणायचा. म्हणायचं म्हणायचं का थांबायचं? म्हणायचं. एक 4 मिनिटात पिंगळा म्हणून 3 मिनिटात थांबू आपलं असं. आणि म्हणून थांबू आपण. सगळ्यांचे विशेष म्हणून आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे आभार व्यक्त करून झालेली सेवा 4 मिनिटात आणि थांबूया. डौर फिरवितो तुम्ही डोगडोगाय का Hey!
गा देव लागले वारे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रुबाजवून आशीष देखणे होते मुसलमानाचे सोनं आशीष देखणे होते एका मुसलमानाचे सोनं त्या तरुणीला आई म्हणून आनंदानं नाचत होती एका जनार्दने आमचे काय बाजाईल पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी सगळे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बस वेळ झालेला आहे आता. सगळ्यांचे ऋण व्यक्त करून वेळेची मर्यादा आहे आणि सगळ्या गोष्टीत विशेष आभार व्यक्त करतोय. आणि जे आपण सगळ्यांनी गोड असं नियोजन केलं आमचे सगळा परिवार सावंत परिवार असेल सगळ्यांचे नातेवाईक गणगोत्र आपतेष्ट सगळ्यांचे ऋण व्यक्त करतोय. सिस्टीमचे दत्तू दादा साऊंड गोड लावला त्यांचे सुद्धा आभार. सगळ्यांचे आभार व्यक्त करून वाणीला पूर्ण विराम देत असताना आपण आलेले सगळे चुकून जर नाना बरं का एखादा शब्द गेला असेल आई बरं का चुकून एखादा शब्द गेला असेल एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा. 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा. 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा. एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे. आळंदीला या कधी आळंदीला आलात ना आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ झालेली सेवा समर्पित करतो. आदरणीय कीर्तनकार आदरणीय आमच्या ताई चैताली ताई बरोबर ना आपण सुद्धा उपस्थित राहिलात बरं का. आपले आभार व्यक्त करतोय. ही सगळी मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करून आता झालेली सेवा समर्पित चालायला नकोय. आता वेळ झालाय त्याच्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारण कीर्तनातील शेवटची चाल रद्द करण्याचा निर्णय झालाय आणि म्हणून हवामान खात्यानं निर्णय घेतलाय. हवामान खात्याला धन्यवाद. सगळ्यांचे आभार. वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम.